हाय सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज सुंदर असा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तसं तर आजचा खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. एक ताईंनी मला कमेंट करून सांगितलेलं होतं, म्हणजे त्यांनी मला भरपूरदा कमेंट केल्या होत्या की आम्हाला संस्कार भारतीच्या रांगोळी पाहायच्या आहेत. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी खास बनवलेला आहे. तर थँक्यू सो मच ताई, तुम्ही मला ॲटलिस्ट कमेंट करून सांगितलं की तुम्हाला कुठल्या प्रकारचे डिझाईन पाहायला आवडतील. तर तुम्हालाही कुठल्या वेगळ्या डिझाईन्स पाहिजे असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता. तर आज आपण पाहणार आहोत संस्कार भारतीमध्ये वापरले जाणारे सिम्बॉल्स. म्हणजे आपण छोट्या छोट्या डिझाईन्सपासून सुरुवात करूया. आज मी तुम्हाला अगदी बेसिक सिम्बॉल्स कसे वापरले जातात आणि त्यांचा आपण रांगोळीमध्ये कशा प्रकारे यूज करू शकतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे. खरं तर संस्कार भारतीची रांगोळी त्यांनाच परफेक्ट जमतात ज्यांना फर्स्ट स्ट्रोकमध्ये रांगोळी काढता येते. मलाही एवढं काही जमत नाही, पण मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आय होप तुम्हाला आवडतील डिझाईन्स छान आहेत, सुंदर पण आहेत, पण काढायला आपल्याला तेवढा वेळ पण पाहिजे ना रोज. तर ज्यांना जमेल त्यांनी नक्की ट्राय करा. या डिझाईन छान आहेत. देवघरासमोर तर खूप सुंदर पण दिसतील. तर आपण या डिझाईन्स म्हणजे आपल्याला खाली एक कुठलाही कलर किंवा कॉम्बिनेशनमध्ये कलर टाकून त्यावरती हे डिझाईन्स काढायचे असतात. पण ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असतो की आपण ह्याच्यामध्ये करेक्शन्स करू शकत नाही संस्कार भारतीच्या रांगोळ्यांमध्ये. जेव्हा आपल्याला परफेक्ट डिझाईन काढता येतील ना, तेव्हाच आपण ह्या डिझाईन्स म्हणजे ट्राय करू शकतो. तुम्हाला जमत असतील तर तुम्ही काढू शकतात ना. खाली तुम्ही दुसरा कुठलाही कलर टाकून त्यावरती अशा डिझाईन्स काढायच्या, जेणेकरून ते सुंदर पण दिसतात. तर बघा आपली पुढची डिझाईन ही काढून झालेली आहे. म्हणजे मी अगदी बेसिक म्हणजे तुम्हाला डिझाईन्स दाखवले आहेत. जेव्हा आपण सुरुवात करतो डिझाईन्स काढायला, त्यातल्या मी सगळ्या डिझाईन्स तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच डिझाईन वापरून कशा रांगोळ्या काढायच्या हे दाखवेल. तर त्यासाठी नक्की तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कमेंट करून मला नक्की कळवा. तुम्हाला अशा सोप्या सुंदर रांगोळ्या रोज पाहिजे असतील तर नक्की एकदा आपल्या चॅनेलला व्हिजिट करा आणि रोज आपल्या दरवाजासमोर सोप्या सुंदर आणि छान अशा रांगोळ्या काढत जा. तर मैत्रिणींनो, तुम्ही काढतायत की नाही रांगोळ्या? आणि आजच्या रांगोळ्या अगदी सुंदर आहेत, सोप्या पण आहेत आणि तुम्हाला नक्की जमतीलही काढायला. कारण मी जास्त अवघड डिझाईन पण तुम्हाला दाखवलेले नाही आहेत. सोप्या डिझाईन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या डिझाईन तुम्ही देवघरासमोर काढू शकता. खूप सुंदर डिझाईन्स आहेत सगळ्याच. आणि पुढच्या व्हिडिओमध्येही आपण याच टाईपमध्ये डिझाईन पाहणार आहोत. आजच्या डिझाईन तुम्हाला कशा वाटल्या हे सगळ्यांनी मला कमेंट करून सांगा. पुढच्या रांगोळ्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही जे माझ्या व्हिडिओजवरती कमेंट्स केलेल्या आहेत सगळ्यांनीच, त्यांच्यासाठी खूप खूप सगळ्यांचे धन्यवाद. तर चला आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच सोप्या सुंदर आणि नवीन रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत रांगोळ्या काढत राहा आणि रांगोळ्यांची प्रॅक्टिस करा. आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.